आज आपण शेववाडी तालुक्यातील सोनोडी या गावामध्ये आहोत. बिनबिनधास्त हा कार्यक्रम आता शेववाडी तालुक्यापर्यंत पोहोचलेला आहे. आज आपण पाहत आहोत की लोकसभेचं वार इतक्या मोठ्या पद्धतीने व्हावं लागलेलं आहे की लोकांमध्ये चर्चेचा विषय फक्त लोकसभेचं इलेक्शन हे दिसून येत आहे. आपल्यासोबत आता काही जाणकार मंडळी व काही वयोवृद्ध मंडळी सोनोडे गावातले आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकं त्यांच्या मनातील खासदार कोण आहे व त्यांना आता हे लोकसभेचं इलेक्शन जे आहे ते लोकशाहीच्या माध्यमातून कशा पद्धतीने ते बघतात. त्यांनी इतक्या वर्ष त्यांच्याकडे अनुभव आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. मामा नमस्ते. नमस्कार. आपलं नाव? महादेव इंद्रराव शिंदे. वय किती आपलं? वय 72. हां. आता लोकसभेचं मामा इलेक्शनचं वार वाहू लागलेलं आहे. हो. कसं बघताय आपण? इतक्या वर्षाचा आपल्याला अनुभव आहे, कसं बघताय आपण? बरोबर आहे. कसं आहे, आजकाल शेतकऱ्याला वाली म्हणलं तर राजू शेट्टी आहेत. शेट्टी साहेब इतर खासदार झालेत, मंत्री झालेत, तिने कुठं सहकार्य आम्हाला केलं नाही. पण म्हणताय राजू शेट्टी साहेब म्हणजे तुमच्या मनात असं जाणवत आहे. हो. इतर लोकांनी बरीचशीच कामं केली, दर्शन माने असतील किंवा हो. सत्यतापा सुरडकर असतील, त्यांनी बरीचशीच कामं केली. पण आपल्याला तिकडंच का कल, त्यांच्याकडेच का? त्या शेतकरीचा आमच्या म्हणजे वाली आहे तो. वाली म्हणजे असं काय? शेतकऱ्याला सहकार्य, लाईटीचं काम केलं, ऊसाचं काम केलं काय, आणि गावोगावी रस्ते विस्ते वगैरे सगळे त्यांनी केलेलं आहे. लाईटचं केलेलं आहे, आंदोलन लाईटचं केलं काय, आणि चांगली व्यक्ती आहे. शेतकऱ्याबद्दल पोचलेली, घरोघरी पोचलेली व्यक्ती आहे. आता इतर लोक सुद्धा आता उमेदवार आहेत, मग त्या उमेदवार आणि ह्या उमेदवार फरक काय जाणवतो आपल्याला? फरक म्हणजे ते दुसरे उमेदवार जे आहेत ती शेतकऱ्यापाशी पोचू शकत नाहीत. ती मोठ्या लोकांच्यापाशी, चोरांच्यापाशी पोचतात, शेतकऱ्यापाशी पोचत नाहीत. शेतकऱ्याचा एकमेव माणूस म्हणलं तर ही शेट्टी साहेब. आता जे सत्तेत आहेत किंवा त्यांनी इतर विषय म्हणजे कामं जे विकासाची कामं जी केलेली आहेत, मग त्या कामावर तुम्ही दुर्लक्ष करून एकाच विषयावर का म्हणजे शेट्टी साहेबांनाच का भर देत आहे? त्याचं कारण आहे, दुसऱ्यानं जरी काम केलं ते आमदार आता खासदार माने साहेब हे कसले ते आम्हाला माहिती पण नाहीत. आता नवीन चेहऱ्याला संधी द्या असं बऱ्याच ठिकाणी बोललं जातं, नवीन चेहऱ्याला संधी देऊया. मग त्यावेळेला आपलं मत काय येते त्याच्यावर? नवीन चेहऱ्याबद्दल किंवा ह्याच्याबद्दल आपलं काय तसं मत नाही. ही व्यक्तीच फक्त आली पाहिजे शेतकऱ्यासाठी, हे आमचं मत आहे. आपल्याला अजून जर सुचवायचं म्हणले कामं शासनाला किंवा अजून तिथं आता डोंगरी भाग आहे आपला, तर आपल्याला सुचवायचं म्हणजे काय कामं सुचवायला आपण? पाण्याचं झालं तर इरिगेशन, रस्त्याचं किंवा कुठलं प्रकरण सोसायटी असो किंवा बँकेचे असो शेतकऱ्याबद्दल मिळवली पाहिजेत. लोक तशी भरभरून कामं अजून त्यांची अपूर्ण आहेत असं जाणवतं आहे. अजून काही लोक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की त्यांचं मत कसं येते. नमस्ते. नमस्ते. आपलं नाव? रामचंद्र शिंदे. कसं बघताय आपण इलेक्शन जे वार वाहू लागलेलं आहे, आपण कसं बघताय याकडं? एक अनुभवानं बघायचं झालं तर इलेक्शन येतं आहे जातं आहे. इथं पुष्कळ लोक आले गेले, पण शेववाडीमध्ये उमेदवार कमी आले. तर राजू शेट्टी शरद जोशीच्या नंतर आंदोलन करणारा तो एक मनुष्य आहे. शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी त्यांनी बरंचसं मोठं योगदान दिलं. नॅशनल हायवे 9 तास बंद करायचा आत्तापर्यंत देशात कोणाला जमलं नाही. हजारो शेतकरी रस्त्यावरती बसून जेवले आणि त्यांचं कार्य हे फार मोठं आहे. आता त्याला काय पाठिंबा असेल नसेल, पाठिंबा हे शेतकऱ्यांचा आहे. 12 कारखान्याचं हे कार्यक्षेत्र आहे. हे लोकसभेचं हे 12 कारखाने आहेत आणि 12 कारखाने ह्या त्यांनी पैसे जे मिळवून दिले 900 कोटी ते शेतकऱ्यांना मिळाले. आणि आता कारखानदारावर बोलताय किंवा राजू शेट्टी साहेबांनी आंदोलन केली, विकास केला असं म्हणताय. मागच्या वेळेला शेट्टी साहेब कारखानदारांवर जाऊन बसले की नाही हे कोणाचं तरी मदत घेतली म्हणजे तर त्याच्यात झाला गेला असं नाही होत. आता शेट्टी साहेबांच्यावर असे आरोप आहेत की त्यांनी शेतकरी संघटना फोडली किंवा ते काही वेळेला कारखानदाराची मॅनेजमेंट करूनच निर्णय घेतात. बघा, असे आरोप केले जातात लोकांचे. ते लोकांना जो विरोधक आहे तो काही लावणार त्याला. आज सांगतो 12 कारखाने आहेत तिथं. 12 कारखान्याची चक्की जाम केली ते. आजपर्यंत वाळवा कारखाना म्हणजे राजाराम सहकारी कारखाना बंद पडला नाही. तो राग जयवंत पाटलांच्या मनात आहे. त्यांच्या विरुद्ध प्रचार करा, त्यांच्या विरुद्ध लोक उभा करा. 900 कोटी दिले ते काय आपल्या खिशातून दिले? कारखानदाराकडे दिले. कारखानदाराला नको आहे ते एक लॉबी एक झालेली आहे. म्हणजे राजूशीची नाही आला तर आपण कसंही कारखाना चालवलं तर चालतं आहे, काही केलं तर चालतं आहे.
काही FRP नाही दिली तर चालते. ह्यांना विचारणारं कोण आहे? आता आबाचं पण इकडं हे आहे, म्हणजे वडील कारखाना चेअरमन आहेत ना, त्यांनी इथं किती स्कीम आल्या, आमच्याकडे किती स्कीम आल्या, काय नाही. हे माने वहिनीने काम केलं, सत्यजित हे आलेच नाहीत, धैर्यशील इथं आलेच नाही. शावडी तालुक्यात आम्ही त्यांना बघितलं. त्यांनी सुद्धा विकसित कामं बरीचशीच केली असते. इकडं लोकांना बोललं जातं किंवा त्यांनी आता गावोगावी जे बोर्ड लावलेत, त्यांनी जे लोकसभेतून त्यांनी निधी जो आणलेला आहे पत्रकाद्वारे लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे, दाखवलेलं आहे. प्रत्यक्ष किती हातात पडला, किती त्याच्यातून विकास झाला, हे एक सुद्धा चिंतनीय बाब आहे. जर खरं शेतकऱ्यासाठी आंदोलन केलं असेल तर राजू शेट्टीनं, आज बघा त्याला अब्दुल्लाटमध्ये झालं, लोकांनी त्यांना पैसे दिले. हितं जरी झालं तर लोक त्यांना वर्गणी देऊन हे करतात, त्यांना कोणाला पैसे. हेच वर्गणी घेणं किंवा लोक असं म्हणतात की ते पायाला पट्ट्या बांधतात, डोक्याला पट्ट्या बांधतात आणि लोकांना भावनिक करतात. हे भावनिक करायचा प्रश्न नाही. हे 900 कोटी कोणाच्या या बापाच्यातला दिलं का? त्यांच्या कारखान्याचं पटवून दिलं, त्यावेळेला 900 कोटी दिलं. असं काय आहे का? पट्ट्या बांधल्या म्हणून काय समजत नाही का? हे सगळं चुकलं आहे. लोक विश्वास ठेवतात का किंवा लोकांना त्या मनात ते उतरते का? लोकांच्या मनात नाही उतरलं तर लोक वाहून जातील. एक पंजाबचं आंदोलन किती दिवस चाललं, शेतकऱ्यांचा कायदा मागायचा. स्वामीनाथांनी काय सांगितलं, तो कायदा म्हणावा. राजकीय स्वामीनाथांचा कायदा राबवा म्हणतात ना. मग आता नाही उतरलं तर लोक देशोधडीला जातील. तुमचा FRP कमी केला तर कोण बोलणार तुमच्यासाठी, कोण नाही बोलणार. हे सगळे आहेत ते कारखानावाले आहेत.